नमस्कार अनुताई. नमस्कार. मुलाखतीला आरंभ करण्यापूर्वी ना की मला एक अनुभूती आली ती मी सांगू इच्छिते. तर मी परमपूज्य भक्तराज महाराजांना विचारत होते की बाबा की आता मुलाखतीची सुरुवात कशी करू, कारण पूजनीय अनुताईंचा प्रवास आहे ना तो सगळ्यांसाठीच आदर्श आहे आणि या आदर्श प्रवासाचं वर्णन किंवा त्याच्यापासून जी स्फूर्ती मिळवायची आहे ना आपल्याला, तर ती तितकीच चांगल्या पद्धतीने मिळायला पाहिजे. तर त्या वार्तालापाचा आरंभ पण तसाच हवा. तर मग चरणांवर डोकं ठेवलं ना त्यावेळेला बाबांनी यातून वाक्य सांगितलं की अगं शिवगुरुकुलातली ती विद्यार्थिनी आहे, म्हणजे जिथं प्रत्यक्ष परमपूज्य डॉक्टरांनी तिला घडवलं असं ते एक संतरत्न आहे. तर शिवगुरुकुल म्हणजे काय ते सांग बरं असं. तर पुढे त्यांनीच उत्तर दिलं की शिवगुरुकुल म्हणजे जिथं जीव आणि शिव यांची भेट घडवली जाते आणि या प्रत्यक्ष भेटीचं म्हणजे प्रत्यक्ष भेट कशी घडवायची ही अध्यात्माच्या स्तरावर जिथं प्रत्यक्ष शिकवली जाते असं ते अत्युच्च पातळीचं गुरुकुल आहे. आणि खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते आणि आम्ही सर्व साधक की त्या गुरुकुलात आपण शिकत होतात, प्रत्यक्ष परमपूज्य डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलंय. तर ते आता ऐकण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली म्हणून आम्हाला खूप आनंद झालाय सगळ्यांना. आणि आनंद आणि भाव असं सगळं मिश्रणच एक तयार झालंय आणि हा स्टुडिओ पण असा खूप आनंदी आहे असं वाटलं. मला पण इथे आले ना मी, तर मला खूप आनंद जाणवतोय आणि असं वाटतं की म्हणजे तुम्ही आता शिवगुरुकुलाचा जो उल्लेख केला, हो, तर आतापर्यंत परमपूज्य डॉक्टरांनी प्रत्यक्ष जे काही शिकवलंय आणि जे काही एकेका साधकासाठी केलेलं आहे ना, तर असं वाटलं ते समष्टीला मिळायला पाहिजे. अगदी अगदी. आणि आता तुमचा जो भाव आहे त्याच्यामुळे आणि परमपूज्य भक्तराज महाराजांचं अस्तित्व पण इथे जाणवतंय, म्हणजे श्रीकृष्णाचं अस्तित्व जाणवतंय, परमपूज्य डॉक्टरांचं जाणवतंय आणि जे समष्टीला आवश्यक आहे ते सगळं आज येणार आहे असं वाटतं. प्रत्यक्ष संत असतात ना उपस्थित, तिथं परमेश्वराला यावंच लागतं. ती अनुभूती आम्ही सर्व साधक घेतोय म्हणून आम्ही आपल्या चरणी कृतज्ञ आहोत. आम्हाला मुलाखतीच्या माध्यमातून मार्गदर्शन करावं अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते. शिवगुरुकुलामध्ये ना प्रत्यक्ष परमपूज्य डॉक्टरांनी सर्व साधकांना घडवलं ना, तर आता आम्ही सगळे साधक नवीन आहोत, या नवीन पिढीला काहीच माहिती नाही आहे, तर आपण तिथूनच सुरुवात करावी. परमपूज्य डॉक्टरांची प्रथम भेट कशी झाली म्हणजे त्याबद्दलची जाणून घेण्याची उत्सुकता लागली की ती गुरुभेट कशी होती ते सांगा. ते काकू म्हणजे ना देवानी मला अक्षरशः खेचून आणलंय इकडे. मला ना साधनेचा आणि म्हणजे कसलाच असं गंध नव्हता, नुसती ओढ होती मनामध्ये, पण असं कळायचं नाही. मी ना जेव्हा म्हणजे बिझनेस करत होते तर त्यावेळेला फोटोग्राफीचं आमचं काम असायचं. तर त्यावेळेला जे सनातनचे साधक आहेत पाटील म्हणून, तर पाटील काकांकडे मी जात होते. तर आमची त्यावेळेला अशी चर्चा व्हायची अध्यात्माविषयी किंवा ग्रंथांविषयी. तर त्यांनी मला सांगितलं की तू नामजप कर. तर मी त्यांना सांगितलं की मला काही वेळ नसतो, माझ्याकडे खूप कामं असतात, तर मी काही नामजप वगैरे नाही करणार म्हणून. तर मग त्यांनी मग नंतर परत मला सांगितलं की तू एखादा सत्संग असतो सनातन संस्थेचा, तर त्याला तरी तू जाऊन बघ. तर त्यांच्या मनाखातर मी एका सत्संगाला गेले, पण त्याच्यानंतर पण मी नंतर सत्संगाला नाही गेले. कारण त्या सत्संगामध्ये कसं झालेलं की तिथे एक प्रश्न विचारला गेलेला. आपले केसरकर काका आहेत ना, तर त्यांचा सत्संग होता, ते सत्संग घेत होते आणि त्यांनी सगळ्यांना विचारलं साधकांना की मनुष्याचं ध्येय काय आहे म्हणून, मनुष्य जन्माचं. तर त्यावेळेला असं साधकांनी कोणी काय काय सांगत होते की कोणी म्हणत होतं की व्यवहार करायचा आहे, कोण म्हणायचं की मुलाबाळांना सांभाळायचं आहे. मग आणखीन अशी उत्तरं दिली. त्याच्यानंतर मग मी उभं राहून सांगितलं की मनुष्य जन्माचं मूळ ध्येय आहे तर ते मोक्षप्राप्ती आहे म्हणून. तर त्यांनी माझं कौतुक केलं की ही पहिल्यांदाच आली आणि मग तिने सांगितलं वगैरे. मग त्यानंतर ना तो मनामध्ये असा मुद्दा ठसला की आपल्याला ना मोक्ष मिळवायचा आहे. पण माझ्या नकळत तो माझ्यावर असा संस्कार होत होता. त्यानंतर मला असं वाटलं की हा सत्संग पण आपल्यासाठी नाही आहे आणि नंतर मग मी परत त्या सत्संगाला नाही गेले. आणि मग जे पाटील काका आहेत तर त्यांनी एकदा मला गुरुपौर्णिमेविषयी सांगितलेलं की सनातन संस्थेमध्ये गुरुपौर्णिमा असते तर तू ये तिकडे. मग परमपूज्य डॉक्टरांचा तेव्हा त्यांनी ना उल्लेख केला होता. तर परमपूज्य डॉक्टर आठवले हे सनातन संस्थेचे संस्थापक आहेत. तर त्यांचं नाव ऐकल्यावरती ना
मला खूप अशी जवळीक वाटली त्या नावाविषयी आणि खूप कुतूहल वाटलंय की ही व्यक्ती कोण आहे आणि मला या व्यक्तीला भेटायचंय. आणि मग नंतर कसं झालं, मी गुरुपौर्णिमाला नाही गेले. मग मी माझ्या त्या व्यवहार आणि पैसे, प्रसिद्धी आणि त्या ह्याच्यातच सगळ्यामध्ये होते, कारण मला महत्त्वच कळत नव्हतं कुठल्याही गोष्टींचं. त्याच्यानंतर एक म्हणजे देवानीच कसं घडवून आणलं की ते पाटील काका सायनला जाणार होते परमपूज्य डॉक्टरांना त्यांचे फोटो देण्यासाठी, आणि मला पण सायनलाच जायचं होतं, म्हणजे शिव आपण म्हणतो तर शिव येथेच जायचं होतं. तर माझं काहीतरी बिझनेसच्या संदर्भामध्ये काम होतं म्हणून. तेव्हा परमपूज्य डॉक्टरांची 1997 मध्ये पहिल्यांदा भेट झाली. तर मी त्यांच्याकडे गेले आणि गेल्यानंतर मग तिथे त्यांना पाहिल्यानंतर खूप आत्मीयता वाटली की ही खूप सज्जन व्यक्ती आहे. म्हणजे ते संत आहेत हे पण मला लक्षात येत नव्हतं. कसं नियोजन असतं देवाचं सेवेविषयीचं. तर तिथे नेमकं प्रास्ताविक विवेचनाचं जे मुखपृष्ठ आहे तर ते बाहेरून आपण करून आणलं होतं आणि त्याविषयी चर्चा सुरू होती. म्हणजे संस्थेमध्ये जे साधक आहे दिनेश शिंदे, आता जे 60% पातळी ज्यांची झाली ते, तर ते तिथे असायचे आणि त्यांनी ते चित्र करून आणलं होतं बाहेरून. परमपूज्य डॉक्टर म्हणाले की हे आपल्याला अपेक्षित असं झालं नाहीये. तर मी मग तिथेच होते, तर मी म्हटलं की माझ्याकडे हे जसे ढग वगैरे करायचे होते तर ते करण्याचं मशीन आहे, तर मग मी येऊ का म्हणजे करण्यासाठी. मी आधी मशीन देऊ का विचारलं, तर मग तेव्हा म्हणाले की आमच्याकडे करायला कोणी नाही आहे. तर मी म्हटलं की माझ्या दृष्टीने फक्त 2 तासाची ती सेवा होती, म्हणजे मी सेवा म्हणून पण करत नव्हते ते, तर ह्यांना काहीतरी मदत करूया अशा भावाने वाटत होतं. तर मग ते म्हणाले ठीक आहे तुम्ही या म्हणून. आणि ती सेवा ना 2 तासाची माझ्या दृष्टीने होती, पण 2 महिने सुरू राहिली. म्हणजे काहीतरी अशा अडचणी यायच्या, ते स्प्रे मशीन तरी खराब व्हायचं, नाहीतर मग दुसरं काहीतरी परमपूज्य डॉक्टर सांगायचे. आणि कसा अहम असतो ना की आपण आता सांगितलं तर ते पूर्ण करायला पाहिजे, आणि ते तर काही पूर्ण झालेलं नाहीये. असं करत मी ठाण्याला असताना म्हणजे हे करायचे, मी आणि माझी मैत्रीण आहे तर आम्ही बिझनेस करत होतो. मी कमर्शियल आर्ट केलंय, तर त्याचा जे म्हणजे प्रोडक्ट्स वगैरे असतात तर त्याचं डिझायनिंग वगैरे करून देणं, तर अशी मी तिकडे काम करायचे आणि मग रोज संध्याकाळी इकडे यायची सायनला आणि सेवा करायची. मलाच कळत नव्हतं की मी का जाते रोज. म्हणजे जाताना पण कधी कधी मला त्रास व्हायचा, किंवा माझी जी मैत्रीण आहे माझ्या बरोबरची तर ती म्हणायची की तुला नेमका व्यवहार म्हणजे आपण जे काही बिझनेस करतो तो करायचा आहे की नाही करायचा आहे, तुझं काही इथे लक्ष नाही आहे. पण तरी सुद्धा मी सांगायचे तिला की नाही मला जायचं आहे म्हणून, आणि मी जात होते. मग असं करता करता म्हणजे परमपूज्य डॉक्टरांनी किती गोष्टी तेव्हा शिकवल्या की म्हणजे अगदी चहाचा कप सुद्धा मी त्यावेळेला उचलत नव्हते, तर परमपूज्य डॉक्टर उचलून ठेवायचे. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे ते चहाचा कप उचलतात आणि आपण बसून चित्र काढतोय म्हणून. तर मग एवढी पण अशी जाणीव नव्हती. मग हळूहळू कसं झालं की चित्र काढण्यापुरतंच म्हणजे मला कळत होतं त्यात आपण काहीतरी साधना करतोय, ते संत आहेत, आणि असं लक्षात नव्हतं येत. पण मी का खेचली जाते तर ते नव्हतं कळत. म्हणजे रोज मला असं वाटायचं की नाही मी जायलाच पाहिजे तिकडे, आणि मी अशी खेचली जात होते आणि रोज तिथे सेवेसाठी जात होते. मग असं करता करता मग जे सहसाधक होते तर ते सांगायचे की हे संत आहेत, खूप मोठी व्यक्ती आहे. तेव्हा पण संत याचा असं पूर्ण मला अर्थ नीट कळत नव्हता, आणि मग मला असं वाटायला लागलं की आता आपण हेच करावं, पूर्ण वेळ व्हावं. मग त्यांना मी विचारलं परमपूज्य डॉक्टरांना की मी पूर्ण वेळ होऊ शकते का, तर ते म्हणाले की हो तुम्ही होऊ शकता म्हणून. पण त्यानंतर मला लक्षात आलं की आपण पूर्ण वेळ होऊ शकतो का नुसतं विचारलं, पण म्हणजे आपलं मन धजावत नाहीये हे पूर्ण वेळ होण्यासाठी म्हणून. म्हणजे माझी जी मैत्रीण होती तर ती काय म्हणेल, किंवा आपण आता एवढे पैसे घातलेत आणि एवढं आपलं स्वतःचं जे क्षेत्र उभं केलेलं आहे, आपल्या एवढ्या ओळखी आहेत, तर ते आपण कसं करणार असं सगळं वाटत होतं. हे सगळं व्यावहारिक जग होतं, ते एकदम सोडायचं आणि पूर्ण वेळ आध्यात्मिक जगात प्रवेश करायचा. ते सर्वसामान्य माणसाला थोडं कठीणच आहे. तर तशीच आपली अवस्था झाली. शिवगुरुकुल मध्ये आपण राहायला गेलात ना, तर ते सगळं म्हणजे पूर्ण वेळ तिथं राहणं, दिवस रात्र राहणं, एकतर ते परकं घर, थोडक्यात कसं परकच होतं ना, एवढी काही ओळख नव्हती, तरी सुद्धा सगळ्यांमध्ये आपण कसे काय सामावले गेलात. जेव्हा सायनला जात होते तर जाऊन येऊन करत होते. त्यानंतर मग 1-2 महिने मी
म्हणजे आजारीच होते, म्हणजे अगदी आता मरण येणार अशी स्थिती होती. म्हणजे टायफॉईडची सगळी लक्षणं होती, पण जेव्हा रिपोर्ट बघितलं तर त्याच्यामध्ये काहीच आलं नव्हतं, नील आलं होतं. आणि बरेच दिवस मी आजारी, म्हणजे जवळजवळ मला 20-21 तास असं झोपायला लागायचं आणि मला उठता पण यायचं नाही. मला कळायचंच नाही की आपल्याला काय होतंय. तर मला वाटत होतं की आता आपण इथेच मरणार. तर मग मनामध्ये एवढंच विचार असायचा की आपण संतांच्या दरवाजात तरी आपलं मरण असेल, असा विचार असायचा. बाकीचे मला चिडवायचे पण, म्हणजे असं कोणाला माहीत नव्हतं. तो आध्यात्मिक त्रास होता खरं म्हणजे, पण असं माहीत नव्हतं. ते असे झोपीमयी वगैरे असे चिडवायचे मला त्यावेळेला. आणि मला पण कळत नव्हतं की मला काय होतंय. तर मी म्हटलं होतं की मी घरी जाते, म्हणजे इथे झोपून राहण्यापेक्षा. तर परमपूज्य डॉक्टर म्हणाले नको तुम्ही इथेच थांबा म्हणून. मग तेव्हा तेव्हा कसं होतं की परमपूज्य डॉक्टरांची आई पण तिथे होत्या आणि मी पण होते. तर एका पलंगावर त्या असायच्या आणि दुसऱ्या पलंगावर मी असायचे. तर परमपूज्य डॉक्टर मध्ये मध्ये खूप वेळा असे यायचे, चौकशी करायचे आणि एक जीवनदानच त्यांनी दिलं. म्हणजे त्यांनी मला बरं नसताना गणपतीचा जप आणि दत्तगुरूंचा श्री गुरुदेव दत्त जप करायला सांगितला 6 माळा. आणि त्याच्यानंतर मग माझा आजार आहे तर तो असा कमी कमी व्हायला लागला. मग मला लक्षात आलं की हे फक्त शारीरिक कारण नाही आहे, काहीतरी आध्यात्मिक आहे आणि त्यांच्या कृपेमुळेच आपण वाचलोय. आणि या म्हणजे घरच्यांना एवढी कल्पना नव्हती आणि यांनी आपल्याला जन्म दिलाय पुन्हा नवीन. तर आता ते काय म्हणतील ना तेच आपण करायचं आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं तर हेच आपलं जीवन असणार. मग तिथे म्हणजे असं वेगळं काही वाटलंच नाही की म्हणजे आपलंच घर आहे, आपल्या घरातच आपण वावरतोय. तर असंच सगळं निर्माण झालं. परमपूज्य डॉक्टरांनी खूप अशा स्थूलातल्या पण खूप कृती शिकवल्या की अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे केर कसा काढायला पाहिजे, खोलीतली स्वच्छता कशी करायला पाहिजे. तर घरी करायचे पण असं शिस्तबद्ध पद्धतीने कधीच केलं नव्हतं. आणि केर काढताना पण आधी वरती जळमट असतात तर ती काढायची, मग त्याच्यानंतर मग खालती ज्या वस्तू असतात तर त्या हे करायच्या आणि मग नंतर जमीन स्वच्छ करायची. तर मग जमीन आधी स्वच्छ केली तर वरती जळमट काढताना ती परत खाली पडतील, मग फलनिष्पत्ती कमी होईल. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ती सेवा आहे तर ती परिपूर्ण कशी करायला पाहिजे किंवा भावपूर्ण कशी करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये फलनिष्पत्ती कशी वाढेल, म्हणजे असं ते शिकवत होते. पण त्यावेळेला असं लक्षात येत नव्हतं की ते आपण शिकतोय म्हणून. पण नंतर नंतर मग त्या गोष्टी लक्षात यायला लागल्या. अगदी चादर कशी घालायची तेवढ्यापासून चहा कसा करायचा तेवढ्यापासून परमपूज्य डॉक्टरांनी शिकवलं. आणि आम्ही सगळेजण एकत्र असायचो तर अशा म्हणजे खाऊ वगैरे असायचा तर मग आधी कुठला खाऊ संपवायला पाहिजे. मग समजा खाऊ म्हणजे आता चकल्या होत्या तर काय झालं, एक दिवस म्हणजे चकल्या होत्या आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे तुकडे पण होते. तर सगळ्यांनी काय केलं, मोठ्या चकल्या ज्या होत्या अख्खे अख्खे तुकडे, तर अख्ख्याच्या चकल्या होत्या तर त्या खाल्ल्या. तर मग परमपूज्य डॉक्टरांनी सांगितलं की ते बाहेरचे जे बाहेरून जे येतात तर त्यांना आपण देऊ शकतो, ते तुकडे आहेत तर ते आपण संपवले पाहिजेत. मग त्यानंतर मग लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीत आपण कसा विचार करायला पाहिजे. आणि नेहमी ना असं चिवडा ठेवलेला असायचा सगळ्या साधकांसाठी. मग ते जेव्हा चिवडा संपतो तर खालती असं मिठाचा भाग राहतो ना, म्हणजे मीठ आणि थोडासा चिवड्याचा बारीक असा भाग राहतो. तर मग तो पण परमपूज्य डॉक्टर दह्यामध्ये घालून खायचे. तर मला खूप आश्चर्य वाटायचं की आपल्याला तर इथे काहीच कमी नाही आहे किंवा असं असताना सुद्धा एकही गोष्ट वाया जाऊ नये, ती सगळी ईश्वराने दिलेली आहे. तर हा त्यांचा जो भाव आहे तर तेव्हा खूप असं जाणवायचं. आणि त्यांच्या त्या कृतीमधूनच आपण कसं करायला पाहिजे. मग काही कुठला खाऊचा चुरा राहिला तर तो आपण खायला पाहिजे, दुसऱ्यांना आपण चांगलं द्यायला पाहिजे किंवा जेव्हा पिशवी उघडलेली असेल तर तो खाऊ आधी संपायला पाहिजे, तो संपल्यानंतर मग नवीन खाऊ उघडायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ते कृतीमधून शिकवत होते. शिळं अन्न उरलेलं असायचं तर असं खावंसं नाही वाटायचं, पण ते अन्न ईश्वराने दिलेलं आहे आणि तो प्रसाद आहे, तर मग ते दुसऱ्या दिवशी आधी पहिल्यांदा संपवायला पाहिजे. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या अशी ना वृत्ती बनत गेली त्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे. आणि ते ना असं ते सवय लावायचे, ते जाणीव करून द्यायचे. आणि जेवणाच्या वेळेला समजा जर काहीतरी शिळा पदार्थ घ्यायचा एखादा राहिला असेल तर फ्रीजमधून काढून ते घ्यायला लावायचे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी ते आमच्यावरती असे संस्कार केले. म्हणजे ते एक एक गोष्ट आमच्यामध्ये यावी याच्यासाठी ते प्रयत्न करायचे.
परमपूज्य डॉक्टर म्हणतात ना की अध्यात्म हे कृतीचं शास्त्र आहे, तर तिथूनपासूनच परमपूज्य डॉक्टरांनी आपल्याला शिकवायला सुरुवात केली, म्हणजे प्रत्यक्ष कृतीच करून घेतली. हो. आणि कृती परिपूर्ण असेल तर भावाच्या टप्प्याला जाणं सोपं होतं. म्हणजे प्रत्यक्षच कसं घडवलं ना ते खूप चांगलं शिकायला मिळालं. तर आणखीन एक मला कसं विचारायचं आहे की योग्य वेळ आली ना की योग्य गुरु म्हणजे योग्य मार्गदर्शन करणारे गुरु जीवनामध्ये येतात. तर पहिल्यांदा आपण आसाराम बापूंकडनं दीक्षा घेतली होती ना? पहिल्यांदा ना मी काकू म्हणजे आसाराम बापूंकडून दीक्षा पण घेतलेली. हं, हं. आणि पूर्वी ना घरी एक साधू पण आले होते. बर. तर मग त्यांनी पण मला दीक्षा दिली होती. हं, हं. पण मी किती प्रयत्न केला ना त्याच्याविषयी, तरी सुद्धा मला ना असं समाधान नाही वाटायचं. म्हणजे ते आधी पण एक साधू आलेले, तर त्यांनी मला नामजप दिलेला. त्यांनी सांगितलं की तू माझी शिष्य आहेस आणि मी कुठेही असलो, हिमालयात जरी, तरी मी तुला म्हणजे अनुसंधानातून भेटेन आणि तू माझा नामजप कर म्हणून. मी करण्याचा प्रयत्न करत होते, रोज अर्धा तास असं करण्याचा प्रयत्न करत होते. पण मला ते शक्यच नव्हतं. असं वाटलं की आपल्याला ते नाही जमणार किंवा हे आपले गुरु नाही आहेत म्हणून, आणि त्यांची अवकृपा झाली तरी चालेल, पण आपण हा जप नाही करायचा. त्याच्यानंतर मग मी स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वगैरे पण वाचत होते. आणि म्हणजे अध्यात्माबद्दल ना मला अशी ओढ वाटायची. म्हणजे जीवनामध्ये असं वाटायचं की आपण म्हणजे व्यवहार पण केला ना तर त्याच्यात पैसे किंवा प्रसिद्धी मिळवून त्याच्यामध्ये आनंद नाही आहे. तर मग तो आनंद कुठे आहे असं ना मन सतत शोधत राहायचं. आणि देवानी असा तेव्हा विचार दिलेला की म्हणजे असं एक जग आहे की जिथे खूप प्रेमळ लोक आहेत आणि ते तुला कधीतरी भेटणार आहेत. तर ते मी जेव्हा सनातन संस्थेमध्ये आले तर मला त्याचा अनुभव आला की ते जे काही मी शोधत होते तर ते इथे आहे किंवा देव मला जाणीव करून देतोय. आणि आणखीन एक मनात विचार असायचा की आपल्याला सर्वसामान्य जीवन नाही जगायचंय. म्हणजे जे काही आहे तर प्रारब्धात असेल तर असेल, म्हणजे त्याच्याबद्दल अशी तक्रार पण नव्हती मनात. पण मनामध्ये वाटायचं की आपल्याला सर्वसामान्य आपण जसं जगतात की बाबा काहीतरी लग्न होतं, मुलं असतात, रोज स्वयंपाक पाणी करायचं, रोज भांडी घासायची, म्हणजे ह्या सगळ्या चौकटीच्या बाहेर कुठेतरी आपल्याला आपलं जीवन आहे आणि ते आपल्याला जगायचंय, ते आपल्याला अनुभवायचंय. त्यात मग अध्यात्मामध्ये कुठेतरी मी शोधत होते. मनाची ओढ आहे ना, ते त्या काहीतरी शांतता मिळावी. आणि लहानपणापासून मी इतकी निराशेत असायची, मलाच कळायचं नाही की ही निराशा आपल्या जीवनामध्ये कशासाठी आहे. आपण तर आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, काहीतरी जीवनामध्ये दुःख आहे असं पण नाहीये. पण मित्रमैत्रिणी आहेत तर ते कुठेतरी आनंद अनुभवू शकतात आणि आपण नाही अनुभवू शकत. आपण सगळ्यांमध्ये असलो तरी कुठेतरी एकटेच आहोत. तर असं ना मला वेगळं जाणवायचं. पण नंतर ते मला आध्यात्मिक त्रास आहे तर हा भाग मला नंतर लक्षात आला. साधनेबद्दल आणि सेवेच्या सुरुवात कशी झाली ते आपण सांगितलं. प्रत्येक सेवा आहे जी आता आपण समष्टी सेवा करतोय, गुरुकृपायोगाद्वारे साधना करतोय, तर प्रत्येक वेळेला वाईट शक्ती त्याच्यामध्ये एक मोठा अडथळा बनतात. हे प्रत्येक साधकांना अनेक अनुभूतीतून लक्षात आलंय. तर आपल्याला असे काही अडथळे आले का? साधनेला सुरुवात केली आणि अडथळे आले? म्हणजे मी मगाशी म्हटलं ना की मी खेचली जात होते. हो हो. तर मला ना मी शिवाश्रमात जायचे. म्हणजे माझं ऑफिस झाल्यानंतर मग मी जात होते संध्याकाळी. मग संध्याकाळी जात होते तर मी बसने जायचे. म्हणजे स्टेशनला तिकडे उतरल्यानंतर मग बसने जायचे तिकडे. तर बऱ्याच वेळेला कसं व्हायचं, मी काय व्हायचं ते मला कळायचं नाही. पण एकतर मी पुढच्या स्टॉपला तरी उतरायचे, नाही तर अलीकडच्या, आणि बरंच अंतर मला चालत जावं लागायचं. तर मला कळायचंच नाही की मला शिवाश्रमात जाण्यासाठी एवढा त्रास होतो. मानसिक पण त्रास व्हायचा. माझ्या मैत्रिणीबरोबर माझं भांडण व्हायचं. तरी पण मला कुठली एक अशी दैवी शक्ती आहे की ती मला खेचून तिथे घेऊनच जाते. आणि हे अडथळे जे आहेत तर त्याला मात करून कुठली तरी एक दैवी शक्ती मला रोज तिथे घेऊन जाते. आणि तिथे गेल्यानंतर मला खूप शांत वाटायचं. शिवाश्रमात गेल्यानंतर परमपूज्य डॉक्टरांना बघितल्यानंतर खूप चांगलं वाटायचं. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळी पुन्हा मी योगाच्या क्लासला जायची सकाळी, आणि मग तिथून परत ऑफिसला. असं माझं दिनक्रम होता. तर मग एक दिवस त्याच्यामध्ये एक मला आठवलं ते सांगते. एक दिवस काय झालेलं की मी सकाळी निघाले होते योगाच्या क्लासला. तर माझ्या मनामध्ये काय होतं की आपल्याला जर मनशांती खरोखर मिळवायची असेल ना तर आपण योग साधनेनेच ते करू शकतो. आणि योग साधना
म्हणून मी ठाणे येथे करत होते. मग ठाणे आणि सायन हे जवळजवळ अर्धा पाऊण तासाचं अंतर असायचं. तर मी सकाळी म्हणजे सायनला म्हणजे शिवाश्रमामध्ये मी सेवा करत होते तरी सुद्धा मला त्याचं महत्त्व कळत नव्हतं. मला वाटायचं की योग साधना आहे तर तीच श्रेष्ठ आहे आणि मी सकाळी तिथून रोज निघायची. तर मग एक दिवस परमपूज्य डॉक्टरांनी मला विचारलं की तुम्ही कुठे निघालात म्हणून. तर मी म्हटलं की माझा योगाचा क्लास असतो आणि मी तिथे निघाले म्हणून. तिथे श्री दिनेश शिंदे तिथेच होते. तर परमपूज्य डॉक्टर म्हणाले की म्हणे इथे केवढा मोठा योग साध्य होतंय आणि म्हणजे योगासनामध्ये काय आहे. तर तेव्हा मला वाटलं की योगासनं श्रेष्ठ आहेत असं जे मला वाटतंय त्यापेक्षा सुद्धा इथे काहीतरी खूप श्रेष्ठ आहे. मग मी ते शोधायला लागले. म्हणजे असं हळूहळू विचारांची प्रक्रिया आहे तर ती माझी बदलायला लागली काकू. एकदा रामजी दादा आश्रमात आले होते आणि त्यावेळेला विचार येत होते ना घरीच जाऊया काय आहे हो, त्याबद्दल सांग. त्याच्यामध्ये कसं व्हायचं की मला ना म्हणजे वाईट शक्तींचा त्रास आहे तर मला काहीच कळायचं नाही. पण कधीतरी आश्रमात असताना असं वाटायचं की इथून निघून जाऊया. म्हणजे इतकं अस्वस्थ व्हायला व्हायचं की मी आता इथे राहूच शकत नाही बापरे. असं वाटायचं. एक दिवस कसं झालं की रामानंद महाराज आहेत परमपूज्य रामजी दादा, तर ते शिवाश्रमामध्ये आले होते आणि मग त्यांचा सत्संग वगैरे झाला, भजनं वगैरे म्हटली. त्याच्यानंतर संध्याकाळी मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं आणि अस्वस्थ वाटत होतं आणि मला घरी जायचंय सारखे मनामध्ये विचार येत होते आणि काहीतरी परमपूज्य डॉक्टर सेवा द्यायचे आणि त्यामुळे आम्हाला म्हणजे मला जाता येत नव्हतं. तर त्यावेळेला माझ्याबरोबर श्रुती शेलार होती, आत्ताची आहे तर सौ जान्हवी शिंदे, तर ती असायची माझ्याबरोबर. तर मग मला रात्रीचे 8 वाजून गेले होते. म्हणजे 8-8:30 पर्यंतच मी जास्तीत जास्त तिकडून निघायला पाहिजे आणि मग मी घरी पोहोचू शकेन. तर मी बोलायचा प्रयत्न करायचे, परमपूज्य डॉक्टरांना सांगायचा प्रयत्न करायचे, पण काहीतरी मध्ये यायचं आणि मी बोलूच शकत नव्हते. असं असताना मी माझ्या मनामध्ये सारखे तेच विचार. तर तेव्हा परमपूज्य डॉक्टर जान्हवीला काय म्हणाले की म्हणे इथे रामजी दादा आलेत, केवढा मोठा सत्संग आहे आणि लोक घरी जायचा विचार करतात. तर त्याच्यानंतर मला वाटलं की ह्यांना कसं कळलं माझ्या मनातला विचार. मग हे असामान्य आहेत असं मला जाणवायला लागलं की हे सामान्य व्यक्ती नाही आहेत, ही असामान्य व्यक्ती आहे आणि माझ्या मनातलं त्यांना कळतंय आणि माझं काय सुरू आहे ते पण लक्षात येतंय. तर तेव्हा मला वाटलं की आता आपण इथे आपल्याला मरण आलं तरी चालेल पण त्यांनी सांगितल्याशिवाय आता इथून जायचंच नाही. आणि तेव्हा मग ते म्हणतील तेच आपण ऐकायचं. आपल्याला तर आपलं काहीच कळत नाही, आपलं भलं कशात आहे, पण त्यांना आपलं सगळं माहिती आहे, तेच आपलं सर्वस्व आहेत आणि आपण त्यांचंच ऐकायचं. असं कुठेतरी त्यावेळेला बुद्धीचा निश्चय झाला. म्हणजे एवढ्या त्रासात सुद्धा ना सगळ्यांना कसं परमपूज्य डॉक्टरांनी प्रेमाने आपल्या बांधून ठेवलं ना, म्हणजे प्रेमाने सगळं जग जिंकता येतं हे प्रत्यक्ष शिकवलं. म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या साधकांना सगळ्यांना ठेवलं तिकडे आणि एवढं म्हणजे गुरूंना माऊली का म्हणतात ना, त्या माऊलींनी सर्वांना सावरलं आणि ती प्रथम जो भक्कम पाया आहे ना साधनेचा तो आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी शिवगुरुकुलामध्ये रचला आणि तो कसा रचला गेला ना याचं आत्ता जे आपण सगळं सांगताना त्यांनी आम्हा सगळ्यांची भावजागृती होती. म्हणजे आम्ही पूर्ण समरस होऊन गेलो त्याच्यात की असं वाटतं की आम्ही पण अरे त्यावेळेपासून आपल्याबरोबर आहे. तुम्ही म्हणालात तसंच आहे काकू. प्रेमाने इतकं बांधून ठेवलं होतं की त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही आणि त्यांच्या शब्दाबाहेर आपण जाऊच शकत नाही असं ते बंधन होतं. श्वास पण तेच, उच्छ्वास पण तेच, असं सगळं पूर्ण परमपूज्य डॉक्टरमय करून टाकलं. म्हणजे सगळं विश्वच ते बनलं ना. त्यामुळे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने घडलात आणि कमी कालावधीत संतपद आलं ना. त्यामुळे कसं श्रुती शेलार आहे म्हणजे आत्ताची जी जान्हवी शिंदे, मी श्रुती असाच उल्लेख करते तिचा. तर श्रुती सकाळी यायची आणि ती सेवेसाठी असायची. नंतर मग प्रधान मॅडम म्हणून आहेत तर मग त्या यायच्या आणि मग नंतर संध्याकाळी मी यायची. म्हणजे तिघी आम्ही आमच्या वेळा वेगवेगळ्या असायच्या. पण परमपूज्य डॉक्टर जेव्हा आम्हाला सेवा देत होते तर हठयोगावरचं जेव्हा मुखपृष्ठाचं सुरू होतं चित्र काढणं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या होत्या म्हणजे व्यक्तींची चित्र होती. तर एकच चित्र आम्हाला तिघींनाही द्यायचे. मग श्रुतीने जे काय काढलेलं असेल तर त्याच्यामध्ये मग प्रधान मॅडम आल्यानंतर सांगायचे की काय जे राहिलेलं आहे तर ते तुम्ही करेक्शन करा. मग त्या गेल्यानंतर मग मला सांगायचे त्याच्यामध्ये करेक्शन करा. असं करत करत जवळजवळ आठवडाभर अशीच प्रक्रिया सुरू होती. आणि त्या एकाच चित्रावरती
रंग लावून लावून असे तसे असे म्हणजे पुट आपण हे म्हणतो तुकडे पडतील की काय अशी स्थिती निर्माण झालेली. थर होते त्याच्यावरती. तर काही कळत नव्हतं की जर आपल्याला पुस्तक म्हणजे ग्रंथ जर आपल्याला तयार करायचा आहे आणि जर ते व्हायला पाहिजे तर मग एकच आपण जर एक करत राहिलो तर मग आपलं ग्रंथ कधी होणार. तर मग नंतर मग काय झालं, आम्ही तिघींनी रविवारी एकत्र यायचो ना, तर त्यावेळेला पहिल्यांदा कसं असायचं, अहमुळे आम्ही तिघी एकमेकांशी बोलतच नव्हतो. म्हणजे प्रत्येकाला आम्ही कलाकार आहे म्हणून खूप असा अहंकार असायचा आणि राग पण असायचा की मी काढलेल्या चित्रावरती हे दुसरं काहीतरी करून ठेवतात म्हणून. तर एकदा श्रुतीने तर लिहून ठेवलेलं प्रधान मॅडम आहेत त्यांना की माझ्या चित्राला हात लावू नये. अशा पद्धतीने तिने लिहूनच ठेवलं होतं. तर एक दिवस आम्ही तिघी जणी एकत्र आलो आणि आम्ही चर्चा करत होतो. तर त्यावेळेला असंच होतं की एकच चित्र देतात, आपण खरं वेगवेगळं काढू शकतो, लवकर लवकर ग्रंथ येऊ शकतात, अशी चर्चा करत होतो. मग आम्ही ठरवलं की आपण परमपूजांना सांगायचं. आणि एक दिवस रविवारी एकत्र आलो आणि मग परमपूजा डॉक्टरने सांगितलं. तर म्हणाले हो का, मग आपण वेगवेगळी घेऊया. म्हणजे ती आम्हाला वाटत होते खूप आता अडचण आहे मोठी आणि आता ह्यांना कसं सांगायचं. आणि त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही जाऊ शकत नव्हतो किंवा आम्ही काही नाही म्हणायचो. तर मग त्यांनी इतकं सहज झालं ते. नंतर विचार केल्यानंतर लक्षात आलं की त्यांना ते ग्रंथ ती चित्रपेक्षा आमच्या तिघींमधली जी जवळीक आहे तर ती महत्त्वाची होती आणि कलाकार म्हणून जो अहम आहे तर तो नको होता. त्यांना ग्रंथांपेक्षा आम्ही घडणं महत्त्वाचं आहे आणि एक एक छोट्या छोट्या प्रसंगातून ते कसं घडवतात आपल्याला, तर त्याच्याबद्दल म्हणजे आणखीनच त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण होत गेली. आणि कसं शिकवायचं, एकदा कसं झालेलं, बाहेर पाऊस पडत होता आणि एक साधक बैठकीसाठी उशिरा आला. तो पावसातून भिजून आलेला आणि तो आल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रतिक्रिया आली की हा साधक नेहमीच उशिरा येतो आणि आज पण उशिरा आला, बैठकीत येत नाही वेळेत. त्याच्यानंतर परमपूजा डॉक्टर आले. तर मग त्यांनी लगेच त्याला, तो पावसात भिजून आला म्हटल्यानंतर त्याला लगेच टॉवेल दिला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा चर्चा करत होतो परमपूजा डॉक्टर आणि मी, तर तेव्हा ते म्हणाले की तुमच्या मनामध्ये तो साधक आल्यावरती काय विचार आला. तर मी माझ्या मनातला विचार सांगितला. तर ते म्हणाले आधी साधकाचा विचार यायला पाहिजे की तो पहिल्यांदा तो पावसातून भिजून आलाय, काही का असे ना कारण, तर मग त्याचा आधी विचार व्हायला पाहिजे. तर मग लक्षात आलं की अरे आपल्या मनामध्ये साधकांविषयी किती प्रतिक्रिया आहेत, तर त्या आपण दूर करायला पाहिजेत. ते परमपूजा डॉक्टरना आवडत नाही आहे आणि असं असेल तर आपण ईश्वराकडे नाही जाऊ शकणार. मग जेव्हा अशा आणखीन पण काही प्रसंग व्हायचे तर त्याच्यामध्ये जेव्हा प्रतिक्रिया यायच्या तर मग मनातल्या गोष्टी परमपूजा डॉक्टरना सांगणं व्हायचं. मग ते कसं म्हणाले होते की साधक जे आहेत तर त्यांच्यामध्ये किती अहमचा भाग असेल किंवा स्वभावदोषांचा भाग आहे तरीसुद्धा बाहेरचा कितीही म्हणजे समाजातली व्यक्ती आहे ना, किती सज्जन असली तर त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठच आहे. कारण तो त्याच्या घरादाराचा आणि सगळ्याचा त्याग करून गुरुकार्यासाठी आलेला आहे. तर आपल्याला या एका गोष्टीबद्दलच त्याच्याबद्दल प्रेम वाटायला पाहिजे. तर माझा दृष्टिकोन आहे साधकांकडे बघण्याचा किंवा त्यांचे दोष अहमचा भाग बघणं आणि बहिर्मुखता होती तर त्याच्यामध्ये फरक पडायला लागला. आणि एक दिवस आम्ही कसं, आमच्याकडून अशा खूप चुका पण व्हायच्या साधकांकडून, आम्हाला कळायचं पण नाही. मग परमपूजा डॉक्टर्स प्रत्येक गोष्ट सांगायचे, चुका दाखवून द्यायचे. एकदा ते कसं म्हणालेले मला की आपल्याला या सगळ्यांनाच घेऊन ईश्वरी राज्य आणायचे हो. तर मग तेव्हा मला असं वाटलं की खरंच ईश्वरी राज्य परमपूजा डॉक्टरांचं केवढं मोठं ध्येय आहे. आणि आत्ता आपली साधक संख्या पण तेवढी नाही आहे आणि आपली स्थिती पण नाही आहे. ते काय सांगतात ते इतके उच्च स्थितीला आहेत, ते काय म्हणतात ते आपल्याला कळत पण नाही आहे. आणि तरीसुद्धा ते चिकाटीने ते ध्येय साध्य करायचं आहे यासाठी सातत्याने प्रयत्नरत आहेत आणि त्यांची सगळं करण्याची, आम्हाला त्यासाठी शिकवण्याची सगळ्याची तयारी आहे. तर त्याबद्दल एक एक प्रसंग घडायचा तसा मनावरती संस्कार होत गेला. परमपूजा डॉक्टरांनी अहम कसा कमी करायचा, प्रेमभाव कसा वाढवायचा, तसं एकमेकांमध्ये जवळीक कशी निर्माण करायची किंवा कृतीच्या स्तरावर प्रत्येक गोष्ट परिपूर्ण कशी करायची हे तर शिकवलंच. शिवाय अध्यात्मामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना भाव तिथं देव, तर मग भावाच्या टप्प्यावर प्रयत्न करायला कसे शिकवले. म्हणजे महानंदा पाटील त्या पण होत्या ना आपल्यासोबत. ते महानंदा ताईचं ना खूप चांगलं उदाहरण होतं. म्हणजे आम्हाला भावाच्या स्तरावर कसे प्रयत्न करायचे ना, मला तरी काहीच नीट कळत नव्हतं. तर महानंदाना नेहमी जी काही सेवा करायची ना, तर परमपूजा डॉक्टर खूप कौतुक करायचे आणि काही चूक झाली तर तिला रागवायचे पण.
पण तिचा करण्याचा जो भाग होता ना, कुठली कृती केली तिने तर त्याच्यामध्ये ती देवासाठी करते आहे असा भाव असायचा. मग तिच्याशी बोलताना पण असं मनामध्ये खूप वेगळ्या संवेदना निर्माण व्हायच्या. तर मग मला वाटायचं की आपण काय नुसती कृती म्हणून करतोय, पण ती करत असताना परमपूज्य डॉक्टरांवर तिची किती श्रद्धा आहे आणि ती किती मन लावून करते ती गोष्ट. आणि परमपूज्य डॉक्टर बऱ्याच वेळेला काय व्हायचं की तिला कधी कधी ओरडायचे पण, की म्हणजे एकदा धूळ पुसली म्हणजे ती फर्निचर असतं तर त्याच्यावरची धूळ पुसायची तिच्याकडे सेवा होती. मग त्याच्यानंतर पुन्हा धूळ दिसली की परत म्हणायचे हे पुसलं नाहीस का तू, तर पुन्हा ती शांतपणे नम्रपणे जायची, पुन्हा पुसायची. जितक्या वेळा ते सांगायचे तितक्या वेळा त्या सगळ्या कृती करायची. आणि स्वयंपाकघरात पण ती सेवा करत होती. तर तिच्या भावाचं उदाहरण म्हणजे अतिशय खूप चांगलं एक उदाहरण म्हणजे काय झालेलं की ती जेव्हा भांडी घासायची सेवा करायची तर तेव्हा पण देवच सगळं करतोय असा भाव असायचा. तर एक दिवस काय झालं की तिला बरं नव्हतं, म्हणजे तब्येत तिची बरी नव्हती. आणि मग त्याच्यानंतर तिला खूप अशी खंत वाटत होती की भांडी घासण्याची जी सेवा आहे तर ती तशीच राहिली आहे, ती करायची आहे. मग त्याच्यानंतर जी भांडी ठेवलेली होती तर ती ठेवून गेली होती. आणि मग त्याच्यानंतर मग ती खूप वेळाने नंतर तिला बरं नव्हतं म्हणून ती येऊ शकली नाही. आणि त्याच्यानंतर ती आली तर ती सगळी भांडी घासलेली होती. आणि आम्हाला पण इतकं आश्चर्य वाटलं की परमपूज्य डॉक्टर म्हणाले बघा तिच्या भावामुळे देवानेच ती भांडी घासली. मला इतकं आश्चर्य वाटलं की प्रत्यक्षात कलियुगामध्ये असं एखाद्याच्या भावामुळे असं होऊ शकतं. म्हणजे आपण ते घासितो नाथा घरी म्हणतो तसं, की आपण जनाबाईचा वगैरे उदाहरण ऐकतो आणि प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर तिचं उदाहरण आहे, प्रत्यक्ष कलियुगातलं म्हणजे उदाहरण. भाव कसा असावा ना, तर ते तिथे परमपूज्य डॉक्टरांनी शिकवलं. देवच येऊन करून गेला. आणि अशी भांडी आणू ते तुम्हाला बघायला मिळाली. केवढे भाग्यवान आहात. डोळे पण किती पावन झाले असतील ना. आणखीन भावाचा टप्पा म्हणजे इथे पूर्ण झाला ना, म्हणजे त्याचा भाव पण शिकवला. आणखी एक ती श्रुती ताईंचा एक प्रोजेक्ट पण होता आणि ते तुम्हाला करायला लागायचं ना, मग त्यातनं चिकाटी पण शिकवली ना. हो, ते सांगा ना. श्रुतीताई तेव्हा शेवटच्या वर्षाला होती आणि तिचं प्रोजेक्ट करायचं होतं. तर त्या प्रोजेक्टला ना परमपूज्य डॉक्टर आम्हाला सगळ्यांना मदत करायला सांगायचे. मग प्रोजेक्ट म्हणजे कसं की त्याच्यात तिने एक विषय घेतला होता आणि त्या विषयावरती बऱ्याच म्हणजे प्रेस ॲड कशी करायची किंवा मग पोस्टर डिझायनिंग कसं करायचं, अशा सगळ्या ज्या तिच्या म्हणजे कल्पना ज्या होत्या तो परमपूज्य डॉक्टरांना ती दाखवायची. आणि परमपूज्य डॉक्टर पण त्याच्यामध्ये खूप रस घेऊन त्या आणखीन कशा चांगल्या करू शकतो, कशा पद्धतीने करायला पाहिजे, तर हे सगळं सांगायचे. आणि तिची जी सेवा असायची तर ते एकट्याने करण्यासारखं नव्हतं, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या करायच्या. मोठे मोठे पुठ्ठे असायचे, त्या पुठ्ठ्यांवरती ते प्रोजेक्ट सगळं लावायचं होतं, प्रेझेंटेशन करायचं होतं. तर त्यात आमच्या सगळ्यांची मदत घ्यावी लागायची. तर तेव्हा श्रुतीला पण वाटायचं की काय ते साधना सोडून माझंच काम करतात. आणि माझ्या पण मनामध्ये यायचं की परमपूज्य डॉक्टर सेवेच्या ऐवजी हे का देतात, त्याच्या मागे त्यांचा नेमका काय उद्देश असेल म्हणून. तर एकदा श्रुतीने विचारलं त्यांना की म्हणजे हे सगळं सेवा सोडून करतायत मग त्यांची सेवा नाही होणार. ते म्हणाले की तुम्ही कशाला त्याचा विचार करता, ते जे काही करतात त्याच्यातून त्यांची सेवाच होणार आहे म्हणून. तर माझ्या लक्षात आलं की सेवा आणि आपण काहीतरी एखाद्यासाठी करतो तर ती सेवा नाही, हे जे आपल्या मनामध्ये तर तसं नाही आहे. आपण जे काही प्रेमाने करणार किंवा जे गुरु सांगतील ते करणार, मनापासून करणार, तर ती प्रत्येक गोष्ट आपली सेवा आहे. मग ते प्रोजेक्ट करताना पण मला लक्षात आलं की व्यवहारातलं एक प्रोजेक्ट करताना पण गुरु किती काळजी घेतात किंवा तिचं ते नीट व्हावं, तिचा आत्मविश्वास वाढावा किंवा तिला मदत व्हावी, ह्याच्यासाठी कितीतरी गोष्टी तिच्यासाठी ते करत होते. आणि ते करत असताना आम्हाला पण त्या माध्यमातून सुद्धा आमची साधना की एखाद्याला मदत कशी करायची असते आणि त्यातून पण आपण कशी साधना करू शकतो, त्या ह्या सगळ्या गोष्टी शिकवत होते. एक दिवस कसं झालेलं की मग ते प्रोजेक्ट खूप असं राहिलं होतं आणि रात्री जागून आम्हाला ते करायला लागायचं. तर परमपूज्य डॉक्टर आमच्याबरोबर जागायचे. तर आम्हाला मग कसं तरी वाटायचं की हे आमच्याबरोबर जागतात आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आपल्यासाठी जागावं लागतं. तर मग आम्ही म्हटलं की आम्ही ते करतो, तुम्ही झोपा म्हणून. तर मग थोड्या वेळाने काय झालं, 1 तास झाला आम्ही थोडा वेळ करत होतो. नंतर मग आम्हाला झोप यायला लागली. मग वाटलं की नाही आपण सकाळी उठूया आणि परमपूज्य डॉक्टर उठतील त्याच्या आधी उठूया आणि करूया म्हणून. तर तसं म्हणून आम्ही झोपलो
आणि नंतर परमपूज्य डॉक्टरने विचारलं की तुम्ही किती वाजता झोपलात म्हणून. तेव्हा तेव्हा सांगितलं की आम्ही लगेच झोपलो म्हणून. नंतर मग दुसरा दिवस त्यांनी आमच्याबरोबर पूर्ण रात्र जागून काढली आणि मग आम्ही जागावं म्हणून मग आम्हाला आईस्क्रीम दे, मध्ये खाऊ दे, आमच्याबरोबर बसून पूर्ण रात्र त्यांनी ते प्रोजेक्टसाठी जे जे करणं आवश्यक होतं तर समोरच बसवलं आणि करून घेतलं. तर मग किती म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल किती चिकाटीने ती आपण गोष्ट करायला पाहिजे. आता वास्तविक त्यांना काय आवश्यकता आहे, म्हणजे कॉलेजचं ते प्रोजेक्ट आहे आणि त्यात एका दिवसाने खूप फरक पडणार होता असं पण नाही, पण त्यांना ती चिकाटी कशी असायला पाहिजे तर तो भाग शिकायला मिळाला. आणि ते एवढं करतात आमच्याबद्दल म्हटल्यानंतर आपोआपच त्या कृती म्हणजे मनाचा जो विरोध असायचा तो आपोआप कमी व्हायचा की ते आपल्यासाठी सांगतात तर आपण किती करायला पाहिजे, आपण किती करायला पाहिजे. तर शेवटी ते प्रोजेक्ट म्हणजे ते श्रुतीचं नाही आहे, माझंच आहे असं माझ्या मनामध्ये नंतर निर्माण झालं. आणि मलाच हे वाटायला लागलं की हे आपल्यासाठी हे किती करायला लागले. म्हणजे हा भाव निर्माण त्यांनी माझ्यामध्ये केला, समरस माझ्यामध्ये ते नव्हतं. समरस भाव पण निर्माण करायला शिकवला की दुसऱ्याच्या कार्याप्रती पण आदर भाव आणि त्याच्याशी एकरूप होऊन साधना करणं आणि त्याला प्रेम देणं आणि ते पण आपलंच वाटणं. आणि आमची जवळीक नव्हती काकू, म्हणजे दुस्वास होता असा एकमेकांमध्ये. कलाकार म्हणून पण आणि अशी मैत्री नव्हती. त्या ह्याच्यातून आपोआपच ते निर्माण झालं आणि एकदम खूप चांगली मैत्री निर्माण झाली आमच्यामध्ये. केवढे कष्ट घेतले ना सगळं हे करायला. आणि आपण तसं ते आत्मसात पण केलं ना, म्हणजे तसे तसे दैवी गुण येतच गेले आपल्यामध्ये. आणखी एक कसं की शिवगुरुकुलामध्ये ईश्वरी राज्य स्थापनेचं बीजच जसं काही हे आता साधकांच्या रूपामध्ये सगळीकडे ती दैवी गुणांची एक प्रकारची पेरणीच होत होती. तर कधी कधी असं बोलताना आपल्याकडे परमपूज्य डॉक्टरांनी पुढे मंदिरं कशी असणार, मूर्त्या अशा संदर्भात काही भविष्यकाळाचा उल्लेख केला होता. ते भविष्याबद्दल सांगायचंय काकू आम्हाला. हो ना, काय सांगायचंय? म्हणजे त्यांनी ना आम्हाला देवतांची चित्र कशी काढायची तर ते आम्हाला शिकवत होते. तर पहिल्यांदा आम्ही कसं करायचो की मॉडेल म्हणून एखाद्या व्यक्तीला उभं करायचो, मग त्याचे जे म्हणजे प्रपोर्शन असतं तर ते काढायचो. मग ते आम्हाला सांगायचे की देवता आहेत तर त्यांचे म्हणजे चेहरा किंवा हात आहेत तर त्याचा जो आकार आहे तर तो मनुष्यापेक्षा वेगळा आहे, तो कशा पद्धतीने असणार, अशा पद्धतीने ते आम्हाला शिकवत होते. तर मग तेव्हा किती वेगळं हे जग आहे, सूक्ष्मातलं आहे. आणि आपण जे काही आत्तापर्यंत 5 वर्ष कॉलेज केलं आणि जे काही चित्र शिकलो तर त्यापेक्षा हे जग खूप निराळं आहे. तसं आम्हाला लक्षात यायला लागलं की देवतांची ध्यानातून जाऊन कशी चित्र काढायची, तर हे पण आम्हाला ते शिकवायचे. तर त्यावेळेला ते बोलता बोलता कसं म्हणालेले की आपण देवतांच्या चित्रांमध्ये आत्ता त्या देवतेचं तत्व आणायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता गणपती आहे तर गणपतीचं चित्र काढलं तर त्याच्यामध्ये गणपती तत्व कसं येईल. विश्वव्यापी गणपती आहे आणि ते आपल्याला 1-2 फुटामध्येच आपल्याला ते आणायचे तत्व. तर ते जितकं आपण परफेक्ट करू म्हणजे त्याच्यामध्ये जितकं 1-1 mm तिथे आपण चांगल्या पद्धतीने करू तर तेवढं ते तत्व येऊ शकतं. अशा पद्धतीने देवतांच्या चित्रांबद्दल सांगितलं. मग नंतर ते म्हणाले की अशा आपल्याला देवतांच्या मूर्त्या पण करायच्या आहेत. म्हणजे एखादी देवता आहे ती कशी दिसते किंवा ते तत्व म्हणजे काय आहे. तर आपल्याला केवळ उच्च देवताच नाही तर कनिष्ठ देवता आहेत तर त्यांची सुद्धा आपल्याला मूर्त्या बनवायच्या आहेत. मग आता मूर्त्यांमध्ये तर तत्व असलंच पाहिजे, पण पुढे आपण समजा गणपतीचं मंदिर आहे तर ते मंदिर सुद्धा गणेशाचं तत्व ग्रहण करणारं असेल. म्हणजे बाहेरूनच आपल्याला कळेल की हे गणपतीचं मंदिर आहे, हे शिवाचं मंदिर आहे. तशा पद्धतीने आपल्याला पुढे ईश्वरी राज्यात करायचंय. ध्येय पण किती अत्युच्च ठेवलं ना आपल्यासमोर. हो, अत्युच्च म्हणजे आम्ही फक्त असं वाचून बघतच बसायचो की ते काय काय सांगतात. एका गोष्टीबद्दल मला म्हणजे मी ऐकतच राहिले. ते त्यांनी एकदा सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीने सगळं करायचंय, प्रत्येक वस्तू सात्विक करायची की कचरापेटी असते म्हणजे कचरापेटीमध्ये आपण कचरा टाकतो तर आपण कचरापेटीमध्ये म्हणजे कचरा म्हणजे जास्तीत जास्त रजतम असा त्याच्यामध्ये आपल्याला जाणवणार किंवा ती स्पंदनं येणार. तर आपल्याला ईश्वरी राज्यामध्ये काय करायचंय तर अशा प्रकारची कचरापेटी बनवायची आहे. असा त्याचा आकार असायला पाहिजे की आपण जेव्हा कचरा त्याच्यामध्ये घालणार तर ते जे रजतम आहे तर आत गेल्यानंतर त्याचं सत्व बनलेलं असेल, तो सत्वगुणी कचरा झालेला असेल. बापरे, म्हणजे प्रत्येक गोष्ट सात्विक.
त्याचा ध्यास कसा घ्यायचा ना, म्हणजेच खरी साधना आहे. हे साधनेचं ना मूळ सूत्रच शिकवलं, की मुळाकडे जायला शिकवलं. प्रत्येक गोष्ट सात्विक कशी करायचं आणि प्रत्येक गोष्टीचं आध्यात्मिकरण कसं करायचं अशा पद्धतीने ते शिकवत होते. त्यावेळेला असं एवढं लक्षात येत नव्हतं, पण नंतर नंतर ते म्हणजे रुजल्यावरती ते नंतर म्हणजे आपोआप आपल्याला ते त्यांच्या चैतन्याने ग्रहण होत आहे. त्यानंतर बघ लक्षात यायला लागलं. पण आता इतके वेळ आता आपण शिवगुरुकुलात असायचात वगैरे, तर मग कुटुंबियांकडनं कधी विरोध नाही झाला की इतक्या इतक्या वेळ आपण तिथे राहताय? घरी तसं एवढं लक्षच नसायचं ना, इतके तास, इतके दिवस, इतके मग नंतर महिने. ते कसं काय हे केलं तुम्ही? म्हणजे घरामध्ये पहिल्यांदा जेव्हा कळलं ना, तर त्यांना मी कुठेतरी जाते आणि आध्यात्मिक संस्थेमध्ये जात आहे, सेवा करत आहे, तर हा भाग त्यांच्या म्हणजे त्यांना त्याच्याबद्दल काही वाटत नव्हतं. पण जेव्हा म्हणजे मी जास्त साधना वाढवायला लागले, तर मग आई वडील एकदा येऊन गेले होते, परमपूज्य डॉक्टरना भेटले पण होते. जसं जसा माझा साधनेचा वेग आणि एकूण पूर्ण वेळ आणि हे व्हायला लागलं, तर त्याच्यानंतर मग घरातले किंवा मग नातेवाईक आहेत, तर मग त्यांचा असा विरोध व्हायला लागला की व्यवहार सोडून तू सगळं करणार का? एवढं सगळं वाहून घेण्याची काय गरज आहे? आणि असं नको करायला. आणि आई वडिलांना पण म्हणजे पूर्वजांचा आम्हाला घरातच पूर्वजांचा त्रास आहे, तर त्याच्यामुळे पण वाईट शक्ती आहेत, तर आई वडिलांच्या माध्यमातून सुद्धा कुठेतरी ते विरोध करण्याचा प्रयत्न करायचे. तर मग आई वडिलांना पण कळायचं नाही, त्यांना वाटायचं की ही करते ते योग्य आहे का, अशा पद्धतीने करायला पाहिजे का. मग ह्याच्यात जवळजवळ 7 वर्ष विरोध झाला, पण एकच मनामध्ये होतं की म्हणजे आई वडील आहेत आपले, तर आपण त्यांना आनंदी तर नाही करू शकत. मी 24 तास जरी त्यांच्याबरोबर राहिले तरी मी आनंदी नाही करू शकत, किंवा त्यांना दुःख जरी झालं तरी मी त्याला कारणीभूत नसणार आहे. तर जे काही आमचं चांगलं करणार किंवा आमची स्थिती सुधारेल किंवा आमचं काही प्रारब्ध असेल, तर ते मी साधना जर केली तर तरच काहीतरी त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. कारण सर्व बदल आहेत तर ते फक्त देवच करू शकतो. तर मग आपण देवाकडे बघूया, मग देव आपल्या तिघांकडे बघेल. म्हणजे असं कुठेतरी एक विचार मनामध्ये तो यायचा आणि आपोआपच म्हणजे असं मनातून काय व्हायचं की कधी कधी आई म्हणायची की तू घरी ये, किंवा अशी काहीतरी परिस्थिती निर्माण व्हायची की तेव्हा द्विधा मनस्थिती व्हायची, मला कळायचं नाही. मग वाटायचं की नाही, देवाला जे अपेक्षित आहे ते होऊ देत. आणि प्रत्यक्षामध्ये मी त्यांना असं विरोध पण नाही करू शकायचे आणि घुसमटायला व्हायचं. तर मग मी काय करायची, परमपूज्य डॉक्टर समोर आहेत आणि त्यांच्या चरणाशीच मी स्वतःला, आईला, वडिलांना असं अर्पण करते आणि तुम्ही तिघांना सांभाळा आणि आमचं जे नातं आहे ते नीट करा, किंवा जे तुम्हाला अपेक्षित आहे ते होऊ देत, किंवा ते सहन करण्याची शक्ती द्या, अशा पद्धतीने प्रार्थना व्हायच्या. म्हणजे तिथे मी हतबल आहे, मी काहीच करू शकत नाही आणि शरणागतीशिवाय काही पर्यायच नाही आहे, असं होऊन जायचं. किती टप्प्याटप्प्याने घडवलं. म्हणजे भाव झाला, आता कृतज्ञता भाव, शरणागती भाव, म्हणजे तो जो समर्पित, मगाशी जो समरस भाव झाला ना, आता समर्पित भाव शिकवला. म्हणजे सगळ्या प्रकारची जडणघडण कशी आपोआप आतून उमलत गेली आणि मग ते फूल, म्हणजे तर त्याचं फूल बनायला मग वेळ नाही लागला ना. ह्याच्यातलं कळतं की गुरूंचं आपल्या जीवनामध्ये किती अमूल्य महत्त्व आहे. आणखीन एक विचारायचं आहे की जसं मुलगी मोठी होते ना, तसं मग आईवडिलांना तिच्या विवाहाची काळजी वाटायला लागते. तर मग असं विवाह करणे किंवा संसार, त्याच्यामध्ये मुलींनी रमणं हे प्रत्येक आईवडिलांना आवडतं. मग ह्या संसाराविषयी, विवाहाविषयी आपण कसं काय, म्हणजे त्या प्रश्नांना कसे सामोरे गेलात? हे कायमचे प्रश्न आहेत ना जीवनातले. मग कसं हे केलं त्याच्यामध्ये आई वडिलांची एकुलती एक मी मुलगी, त्याच्यामुळे आई वडिलांची तर इच्छा होतीच. तेव्हा ना द्विधा मनस्थिती व्हायची की आई वडिलांना आतापर्यंत तर आपण काही सुख नाही देऊ शकलेलो, तर मग त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करायला पाहिजे आपण. मग त्यासाठी या ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत त्या आपण करायला पाहिजेत. आणि एकीकडे वाटायचं की नाही, आपल्याला व्यवहारात मिळून काय मिळणार आहे, तर व्यवहारात फक्त सुख मिळू शकतं, पैसा मिळू शकतो, प्रसिद्धी मिळू शकते. पण मी जर साधनाच केली तर साधनेमध्ये मला जे काही मिळेल तर ते मला जन्मोजन्मीचं मिळून जाईल. आणि कदाचित म्हणजे मला तेव्हा साधनेत मला पुढे काही मिळणार आहे किंवा नाही याबद्दल पण शाश्वती नव्हती. तेव्हा अशी द्विधा मनस्थिती असायची. पण एकदा मी निर्धार केला की ठीक आहे, म्हणजे जरी साधनेमध्ये मला काही नाही मिळालं तरी चालेल, पण जर मिळेल तर ते किती मोलाचं असेल,
तर मी त्याच्यासाठी आयुष्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे. आणि आणखीन एक विचार झाला ते म्हणजे समजा आपलं काहीतरी म्हणजे लग्न करणं किंवा न करणं अशा 2 गोष्टी आहेत. तर शेवटी आपल्याला काय पाहिजे किंवा आईवडिलांना काय पाहिजे, तर मी लग्न करणं किंवा न करणं ह्याच्यामध्ये पेक्षा त्यांना मी आनंदी व्हायला पाहिजे आणि मला पण वाटते की मी आनंदी व्हायला पाहिजे. तर आनंद कशातून मिळू शकतो, तर तो साधनेतून मिळू शकतो. जर माझ्या प्रारब्धामध्ये लग्नाचा योग असेल तर तो कसंही होईल आणि त्याच्यामध्ये पण मी आनंदी राहणं अपेक्षित आहे, तर मला साधनाच करायला पाहिजे. आणि समजा लग्नाचा योग नाही आहे आणि त्याच्यातून पण स्थिर राहून आनंदी व्हायचं आहे, तरीसुद्धा मला साधनाच करायला पाहिजे. मग जो उपाय आहे तर त्याच्यावरतीच आपण लक्ष देऊया. मग त्यामुळे मी पण आनंदी होईल आणि मी आनंदी आहे असं बघून आईवडिलांना पण आनंद होईल. जे वचन म्हणतात ना, एक साधे सब साधे, म्हणजे एकातनं सगळंच आपोआप मिळून जातं. हे सच्चिदानंद अवस्थेकडे जाणं हेच खरं मनुष्य जन्माचं सार्थक म्हणजे करण्यातलं ध्येय आहे. म्हणजे ते लक्षात आलं. अध्यात्माचं मूळ सारच ते लक्षात आलं की अध्यात्माचं मूळ सारच ते आहे. तर त्याच दिशेने आपण वाटचाल करत होतात. तर आता साधनेमध्ये आपण म्हणतो की आता सगळं भाव हे, तर आता फलनिष्पत्तीला पण खूप महत्त्व आहे ना. तर बोलता बोलता आपण परवा म्हणालात की 3.5 तासाचं चित्र मग आमच्याकडनं 1 तासात व्हायला लागलं. माझ्या फलनिष्पत्ती कशी वाढवली सेवेतली? गोव्याला आलात, मग त्याच्या पुढे मग तो कसा प्रवास झाला पुढचा? शिवाश्रमात होते तेव्हा म्हणजे एक तर आई वडील पण जवळ नसायचे, तर आपले आई वडील सर्वस्व आता परमपूज्य डॉक्टरच आहेत, तेच आपले गुरु आहेत आणि त्यांनी सांगितलं सगळं आपण करायचं, अशी कुठेतरी म्हणजे मनाची अशी धारणा होत होती. तेव्हा कसं झालं की नवीन म्हणजे आपण दैनिकाची सुरुवात करणार होतो आणि त्यात परमपूज्य डॉक्टरांचं गोव्याला जाण्याचं ठरलं. तर त्यावेळेला त्यांचं नियोजन झालं आणि श्रुती होती, तर श्रुतीचं शेवटचं वर्ष होतं, तर तिचं प्रोजेक्ट पूर्ण व्हायचं होतं. मग तिला ती एक दीड महिन्यानंतर मग गोव्याला येण्याचं ठरलं. मला वाटलं आता ही जाईल आणि आपण इकडेच राहू. ते जेव्हा जाणार होते तर माझ्याशी ते बोलत होते इतर काही सेवांविषयी वगैरे. मग ते म्हणाले की मग तुम्ही पण चला गोव्याला. मला खूप आनंद झाला की त्यांच्याबरोबर आपल्याला जायला मिळणार, नवीन शिकायला मिळणार आणि त्यांनी आपल्याला परवानगी दिली. तर मग आपलं आता सर्वस्वच परमपूज्य डॉक्टर होऊन बसलेत आणि आईवडिलांपेक्षाही ते आपल्यासाठी आता खूप म्हणजे त्याही पलीकडचं एक नातं तयार झालेलं आहे. तर मला हे त्याची जाणीव आणि त्यांच्याबद्दलची ओढ, त्यांच्या चरणांकडे जाण्याची ओढ आपली वाढते. तर हा भाग थोडा थोडा लक्षात यायला लागला. तेव्हा तिकडे गेल्यानंतर मग त्यांनी बोधचित्र कसं करायला पाहिजे तर ते शिकवलं. दैनिकासाठी नेहमी कसे बाकीचे जे दैनिक आहेत तर वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र केली जातात, तर त्यांनी त्याचं महत्त्व सांगितलं की आपल्याला कोणाचं व्यंग नाही दाखवायचं आहे, तर आपल्याला प्रत्येक त्या चित्रातून समष्टीसाठी समाजासाठी काहीतरी बोध होईल असं आपल्याला ते बोधचित्र बनवायचं आहे. तर ही संकल्पना मला खूप आवडली की त्याच्यातून प्रत्येक वेळेला काहीतरी दृष्टिकोन दिला जाईल आणि त्यातून समाज शिकेल म्हणून. मग तेव्हा बोधचित्र करायचं असायचं तर मग त्यात एक सामान्य व्यक्ती आणि नंतर मग एक समर्थ म्हणजे एक साधक, समर्थ म्हणून एक त्यांनी व्यक्तीचं चित्र, व्यक्तिरेखा तयार करायला सांगितली होती. मग चित्र करत करत गेलो तशी ती तयार झाली. तर ते मला समर्थची आईच म्हणायचे आणि तुम्ही समर्थेची आई आहात आणि म्हणाल देवाने तुम्हाला किती चांगला मुलगा दिला ना, चांगले योग्य दृष्टिकोन असणारा आणि तयारच दिलाय. बाकीच्यांना मुलाला लहानापासून मोठं होईपर्यंत वाढवावं लागतं, त्याच्यावर संस्कार करावे लागतात, तर हा तुम्हाला मोठाच मुलगा देवाने दिलाय. तर मला खूप वेगळं वाटायचं आणि प्रत्यक्षामध्ये त्यांच्याच बऱ्याचशा संकल्पना असायच्या आणि ते मला शिकवायचे. तर पहिल्यांदा मला मनुष्याकृती वगैरे व्यवस्थित काढता यायचं नाही, तर बऱ्याच वेळेला मला खूप वेळ लागायचा. म्हणजे एक बोधचित्र करायला 3.5 तास वगैरे लागायचे आणि निराशा पण असायची मनामध्ये, वाईट शक्तींचे त्रास पण असायचे, पण कळायचं नाही कशामुळे काय होतंय. मग माझा आत्मविश्वास पण खूप कमी असायचा. मग त्यावेळेला ते मला आत्मविश्वास माझा वाढावा म्हणून मला स्वतःच्या समोर बसवायचे आणि मग त्याच्यामध्ये थोड्या वेळाने त्या चित्रामध्ये काय बदल करायला पाहिजे, कसं काढायला पाहिजे किंवा त्याच्यातले जे बारकावे आहेत तर ते मला सांगायचे. आणि असं करत करत ते 3.5 तासाचं चित्र आहे तर ते 1.5 तासात कसं म्हणजे करता येईल, तर असं मला त्यांनी शिकवलं आणि त्याच्यातून माझा त्यांनी आत्मविश्वास वाढवला. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये
म्हणजे मी स्वतः जर प्रयत्न केला असता तर मला खूप कालावधी लागला असता. तर त्यांनी ते बसून करून घेऊन आणि प्रत्यक्षात तेच सगळी मेहनत घ्यायचे आणि श्रेय मात्र मला द्यायचे. मग आपण दुसऱ्याचं कसं कौतुक करायला पाहिजे किंवा कसं श्रेय दुसऱ्याला द्यायला पाहिजे. आणि ईश्वर सगळं करतो पण श्रेय त्याच्याकडे घेत नाही. तर हे मी प्रत्यक्ष अनुभवलं. ह्याच्यातनं लक्षात आलं की पहिल्यांदा ना साधना सुरू केली तेव्हा आपण कलाकार होतात आणि मग तो अहम होता ना. मग त्यावेळेला परमपूज्य डॉक्टरांनी सर्वसामान्य सगळ्या कृती शिकवल्या आणि कलाकाराला आतमध्ये दाबून ठेवलं. आणि जेव्हा ते सगळे भाव, समर्पित भाव असे सगळे गुण यायला लागले ना, तेव्हा आता कलाकाराला जागृत करायला सुरुवात केली. म्हणजे किती पद्धतशीर सगळं ईश्वराचं नियोजन आहे ना, ते शिकायला मिळतं यातून. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे मी कलाकार आहे मला कसं विसरायला लावलं तो एक भाग मी सांगते. सांगा. म्हणजे जेव्हा सुखसागरमध्ये आश्रमामध्ये आम्ही आलो तर त्यावेळेला श्रुती शेलार आणि मी आम्ही दोघी जणी होतो. आणि देवतांची चित्र वगैरे त्यांनी आम्हाला शिकवली होती. सूक्ष्मातले प्रयोग करायचे आणि त्या सगळ्यामध्ये त्यात देवतेचे चित्र, त्याच्यात कोणती स्पंदन असणार किंवा देवतेचं चित्र काढल्यानंतर समजा लक्ष्मीचं चित्र काढलं तर मग त्याच्या बाजूला पार्श्वभूमी काय असायला पाहिजे, त्याची पण स्पंदनं त्या देवतेला अनुरूप ती तत्व येण्याच्या दृष्टीने कशी असायला पाहिजे, तसा सगळा भाग ते आम्हाला शिकवत होते. मग कालांतराने ती चित्र करता करता मग मला म्हणाले की तुम्ही आता चित्राचं नको, आता तुम्ही दुसरी सेवा करा म्हणून. आणि त्यांनी मला हळूहळू दुसऱ्या सेवा द्यायला लागले. तर त्या सेवेतलं मला कळत पण नव्हतं. म्हणजे बांधकाम विभागामध्ये तिकडे सुखसागरमध्ये नवीन बांधकाम सुरू होतं. तर त्या बांधकाम विभागामध्ये 4-5 जण साधक होते. तर तिथे मला जायला सांगितलं. नंतर मग खाऊ विभागाची सेवा असायची माझ्याकडे. तर मग साधकांना बाहेरगावीचे जायचे तर मग त्यांना खाऊ द्यायचा असायचा किंवा मग परमपूज्य डॉक्टरांना कोणी खाऊ दिलेला असेल तर तो मग सांभाळून ठेवायचा. तर मी घरी पण असं व्यवस्थित कधी काही कामं केलेली नव्हती. म्हणजे कॉलेजमध्येच दिवसभर जायचा आणि आईच करायची आणि थोडीफार मदत करायची. तर काही करायचं असं यायचं नाही करायला. आणि त्यांनी मला त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. पण मनामध्ये कुठेतरी खंत वाटायची की श्रुतीला मात्र चित्र देतात काढायला आणि मला मात्र वेगवेगळ्या अशा सेवा देतात. तर मला तेव्हा वाटायचं की मला चित्रकला जमत नाही आहे आणि त्या मला कसं सांगणार की नाही जमत आहे म्हणून. म्हणून मग मला अशाच काहीतरी आपलं आता द्यायच्या सेवा म्हणून मला ते देतात. मला कधी कधी खूप असं रडायला यायचं त्याचं. आणि जान्हवी म्हणजे श्रुती आहे तर तिला काय वाटायचं की परमपूज्य डॉक्टर अनूला किती वेगवेगळ्या सेवा शिकवतात आणि मला मात्र चित्राचीच सेवा देतात. म्हणजे दोघींनाही असं मनामध्ये वाटत होतं. एक दिवस मला खूपच रडायला आलं की आपली काही सेवा आणि साधना परमपूज्य डॉक्टरांना आवडत नाहीये, आपण काय आवडत नाहीये. आणि मग मी रडायलाच लागले. तर मग तेव्हा त्यांनी मला विचारलं की काय काय झालं म्हणून. तर मी म्हटलं की माझी साधना नीट होत नाहीये आणि तुमचं खूप मोठेपण आहे म्हणून तुम्ही मला इथे ठेवलंय आणि मला काहीतरी सेवा देताय पण माझी क्षमता नाही आहे असं मला वाटतं. अशा पद्धतीचं काहीतरी म्हणाले. मग त्यांनी श्रुतीला बोलवलं आणि मग त्याच्यानंतर मग श्रुतीला विचारलं की तुला काय वाटतं की कोणाची साधना जास्त चांगली सुरू आहे, तुझी साधना चांगली सुरू आहे का अनुची. तिने सांगितलं अनुची. तर मग त्याच्यानंतर मग मला विचारलं की तुम्हाला काय वाटतं. मी म्हटलं श्रुतीची चांगली सुरू आहे, माझं काही नीट सुरू नाही आहे. मग तर मग त्याच्यानंतर मग ते काय म्हणाले की दोघींची साधना खूप चांगली सुरू आहे. ते म्हणाले की श्रुती कशी आहे तर ती अनेक गोष्टींमधून म्हणजे एका चित्रकलेत आणि मग त्या चित्रकलेमधून तिची प्रगती होणार. म्हणजे अनेक गोष्टीतून अनेक ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यातून ती एकाच जाणार. तर तो पण ईश्वराचा गुण आहे. आणि माझ्या बाबतीत कसं होणार तर मी एका गोष्टीतून म्हणजे मी चित्र करत होते आणि त्याच्यातून आता अनेक 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 गोष्टी म्हणजे मी समष्टीशी एकरूप होणार. मग एकातून अनेकामध्ये जाणार आणि त्याच्यामध्ये मी विलीन होणार. तर हा पण ईश्वराचाच गुण आहे. तर ते म्हणाले की तुम्हाला दोघींनाही तुमचा मार्ग वेगवेगळा आहे पण दोघांनाही ईश्वर प्राप्ती होणार. त्याच्यामुळे तुम्ही एकमेकींशी तुलना करू नका. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की परमपूज्य डॉक्टरांना मी केवळ माझ्याकडून चित्र अपेक्षित नव्हती. कारण चित्र जर मी फक्त काढत बसले असते तर मी परमपूज्य डॉक्टर आणि चित्र मी फक्त तेवढाच विचार केला असता आणि मी कलाकार आहे हा अहम तसाच राहिला असता. मी किती संकुचित राहिले असते. परमपूज्य डॉक्टरांना ती चित्र नको होती तर अनुला त्यांना घडवायचं होतं. म्हणजे मला घडवायचं आहे साधक म्हणून. तर मला ते लक्षात आलं की परमपूज्य डॉक्टरांना ती सेवा नको आहे, ती चित्र नको आहे, तर त्यांना मला घडवायचं आहे आणि मला साधक बनवायचं आहे. मग त्या दृष्टीने माझी वाटचाल सुरू झाली.
आणखीन पण कसं लक्षात आलं त्याच्यामध्ये की त्यावेळेला जे सेवा मला द्यायचे तर मला त्याच्यातलं काही गंध नव्हता. म्हणजे बांधकाम विभागामध्ये रेती कधी आणायची, किती दगडं आणायची, मग विटा कशा असतात, केवढ्याला असतात, मग तिकडे बरेचसे काही काही निर्णय चुकायचे आणि लक्षात यायचं नाही. पण नंतर नंतर कसं की ज्यांना त्याच्यातलं माहिती आहे तर त्यांना विचारून आपण निर्णय घ्यायला पाहिजेत किंवा त्यांच्याशी जुळवून घ्यायला पाहिजे. म्हणजे साधकांमध्ये मी वावरायला लागले, त्यांच्याशी त्यांच्या बैठकांना वगैरे जायला लागले. मग त्यातलं मला नवीन नवीन काही काही गोष्टी शिकायला मिळायला लागल्या. तर मग नंतर त्या दगड आणि विटा आणि ते रेतीबद्दल एवढं प्रेम निर्माण झालं की बाहेरगावी पण मी कुठे जायचे तर तिकडचे दगड विटा पण मला आपले वाटायला लागायचे. तर मला वाटलं की देवानी आपल्याला तेवढंच ठेवलं असतं तर आपण डबक्यातच राहिलो असतो. पण त्याच्यात सगळ्यामध्ये ईश्वरी तत्व कसं आहे तर ते एक एक गोष्टीतून असं शिकवत होते. शिवाय खाऊची जी सेवा असायची तर मग साधकांचा विचार व्हायचा त्याच्यामध्ये की कुठला खाऊ कुठल्या साधकांना द्यायला पाहिजे, कशा प्रकारे ती सेवा करायला पाहिजे, म्हणजे देवाला आवडेल अशी सेवा कशी करायची. त्याच्यामध्ये पण परमपूज्य डॉक्टरांनी कसं शिकवलं. म्हणजे मी सेवा करायची तर बऱ्याच वेळेला कसं व्हायचं की मी काहीतरी ठरवायचे की आता कोण जाणार आहेत बाहेरगावी साधक तर त्यांना आपण हा खाऊ देऊया. तर मग तेव्हा ते म्हणायचे नको नको हा नको, आपण तो देऊया खाऊ. म्हणजे असं दरवेळेला काय व्हायचं, दरवेळेला काहीतरी बदल व्हायचे. तर ते बदल व्हायचं तर मला वाटायचं की आपल्याला ही सेवा जमतच नाही आहे. एकदा पण असं होत नाही की त्यांच्या मनामध्ये काय आहे तर ते आपण ओळखतोय आणि आपण करतोय. मग आपण त्यांचं मन जाणून कधी करणार, त्यांचं मन आपण कधी जिंकणार असं वाटायचं. पण नंतर मला काय लक्षात आलं की त्यांना तो खाऊ बरोबर आहे किंवा नाही ह्याच्यापेक्षा माझं एखादी गोष्ट चुकतीये किंवा मला ती गोष्ट येते हा अहम मुळात नको आहे. तर मला ऐकण्याच्या स्थितीत त्यांना ठेवायचं आहे किंवा ती ऐकण्याची स्थिती आहे, स्वीकारण्याची स्थिती आहे तर ती माझ्या साधनेसाठी महत्त्वाची आहे. मग हे मला जेव्हा लक्षात आलं तर त्याच्यानंतर मग मी जेव्हा खाऊ द्यायचे तर मग ते व्यवस्थित यायला लागलं आणि योग्य पद्धतीने व्हायला लागलं. अशा पद्धतीने नुसती ती सेवा बरोबर येणं म्हणजे साधना असं वाटायचं. पण त्याच्यामध्ये होणाऱ्या चुका आहेत त्या स्वीकारणं, काहीतरी चुकलं तर मग आपण त्याच्यामध्ये कमी पडतोय किंवा ते स्वीकारून पुढे जाणं, तो संघर्ष करणं, तर त्यांना हे अपेक्षित होतं. आणि श्रुती शेलार आहेत ना, म्हणजे आत्ताच्या जान्हवी शिंदे, त्या पूर्वीपासूनच म्हणजे तुमच्याबरोबर होत्या ना. मग त्यांना त्यांच्याशी बोलताना सुद्धा परमपूज्य डॉक्टर एकदम म्हणजे त्यांच्या कॉलेजमधल्या गप्पा पण ते ऐकायचं ना, म्हणजे मानसिक स्तरावर पण त्यांना घडवलं ना. त्यातनं पण तुम्हाला शिकायला मिळालं असेल ना की इतक्या. श्रुती कॉलेजमध्ये जेव्हा जात होती ना तर त्यावेळेला मग तशी अल्लड अशी मुलगी आणि साधनेचं खूप तिला त्याच्यामध्ये साधनाच करायची असं ध्येय होतं वगैरे असं काहीच नव्हतं. ती गुरुपौर्णिमेला आली होती आणि त्यावेळेला तिने घोड्यांचं वगैरे चित्र काढलेलं. म्हणजे आपल्याला गुरुपौर्णिमेला मागे चित्र असायचं, श्रीकृष्णार्जुनाचा रथ असायचा तर त्याच्यामध्ये जे घोडे आहेत तर त्याच्यामध्ये तिने ते घोडे काढले होते. आणि एकदा असं खूप चांगला असा म्हणजे असं सीन काढलेला तर त्याच्यामध्ये परमपूज्य डॉक्टरांनी खूप असं कौतुक केलेलं आणि ती हळूहळू अशी साधनेमध्ये आली. तर मग तेव्हा तिचे म्हणजे तिला चांगलं वाटावं किंवा तिला मनमोकळेपणाने बोलता यावं तर परमपूज्य डॉक्टर अगदी लहान मुलासारखं तिच्याशी बोलायचे. ती कॉलेजमधून जेव्हा यायची तर त्यावेळेला कॉलेजमधल्याच बऱ्याच वेळेला गप्पा असायच्या तिच्या, पण ते तिच्याशी समरस होऊन बोलायचे. आणि तेव्हा मला वाटायचं की हे तिच्याशी समरस होऊन कसं काय बोलू शकतात किंवा ते किती मोठे आहेत आणि वयामध्ये पण इतकं अंतर आहे तर ते तिला कसं समजून घेऊ शकतात. पण नंतर लक्षात आलं की त्यांनी तिच्या स्थितीला जाऊन, तिची आत्ता स्थिती काय आहे आणि तिच्या स्थितीला जाऊन हळूहळू ती साधनेमध्ये कशी येईल किंवा तिला नेमकेपणाने काय सांगितलं तर ती पुढच्या टप्प्याला जाईल. तर असं तिच्याशी मैत्री करून त्यांनी तो भाग तिच्यामध्ये रुजवला होता. आणि अशा पद्धतीने मी एखाद्याला मदत कशी करायला पाहिजे ना तर तो भाग पण लक्षात आला माझ्या त्यावेळेला.